होलिका दहन 2 मार्च रोजी आणि 3 मार्च रोजी चंद्रग्रहणाच्या दिवशी धुलीवंदन. यावर्षी 2 मार्च 2026 रोजी सोमवारी भद्रा असताना देखील सूर्यास्तानंतर प्रदोष काळात होलिका दहन करावे. दुसऱ्या दिवशी 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून दुपारी 3:20 ग्रहण सुरू होत आहे. मात्र भारतात कोठेही या ग्रहणाचा आरंभ आणि मध्य दिसणार नाही. भारतात सर्वत्र हे ग्रहण ग्रस्तोदित स्वरूपाचे असणार आहे, म्हणजेच ग्रहण लागलेले चंद्रबिंब उदय असेल. सायंकाळी 6:48 वाजता ग्रहण मोक्ष होणार आहे, म्हणजे ग्रहण संपेल. मंगळवारी सूर्योदयापासून वेदकाळ हे सुरू होत आहे. आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, लहान मुले, म्हातारी माणसे यांनी सकाळी 11 पासून वेद पाळावेत. वेदकाळात पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा अर्चा, अभिषेक करता येईल. देवाला नैवेद्य देखील दाखवता येईल. वेदामध्ये पूजन निषेध आहे. आपणास भोजन निषेध असल्याने नैवेद्य अगदी थोडा करावा आणि प्रसाद म्हणून अभिषेकाचे तीर्थ तुम्ही घेऊ शकता किंवा एक घास अन्नाचा फक्त वास तुम्ही घेऊ शकता. गुरुजी किंवा सुवासिनी यांना कोरडा शिदा व दक्षिणा देऊन कुळधर्म करता येईल. तसेच जर श्राद्ध देखील सपिंडिक तुम्हाला करता येईल, त्यावेळेस देखील श्राद्धाचा स्वयंपाक नैवेद्यापुरता करून नंतर तो गायला द्यावा. ब्राह्मणास शिदा व दक्षिणा देणे अशा प्रकारची कर्म देखील करता येतील. 3 मार्च रोजी वेदकाळात धुलीवंदन म्हणजे धुळवड, रंग खेळणे हे देखील करता येईल. आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून सायंकाळी 6:48 पर्यंत ग्रहणाचा पर्वकाल आहे. काही ठिकाणी अगदी थोडा वेळ पर्वकाल असल्याने त्यांनी 6:47 नंतर फक्त मोक्ष स्नान करावे. ज्यांना 15-20 मिनिटांपेक्षा अधिक पर्वकाळ मिळत आहे त्यांना सूर्यास्तानंतर स्नान करून थोडा वेळ जप करून 6:48 नंतर मोक्ष स्नान करता येईल. त्यानंतर भोजन करता येईल. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन, तूळ, वृश्चिक, मीन या राशींना या ग्रहणाचे शुभ फळ मिळेल. तर मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना ग्रहणाचे मिश्र फळ मिळेल. वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना ग्रहणाचे अनिष्ट फळ मिळेल.